भंडारा जिल्ह्याच्या गराडा खुर्द गावातील रेशन दुकानदार मृत व्यक्तीच्या नावावर रेशनची उचल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। भंडारा तालुक्यातील हे आहे गराडा खुर्द गाव। येथील स्वस्त रेशन धान्य दुकानदार मागील अनेक वर्षापासून मेलेल्या लोकांच्या टाळूवरची लोणी खात आहे। आम्ही असं का म्हणतो याला कारणही तसंच आहे। गराडा गावातील अनेक नागरिक मृत झाले आहेत तर त्यांच्या कुटुंबाला धान्य देणे बंद झाले। मात्र तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिला जातो। इतकंच नाही तर सरपंच यांच्या सासू 3 वर्षापासून मृत झाल्या मात्र त्यांच्या नावाचा धान्य रेशन दुकानदार उचल करत आहे। जेव्हा सरपंच बाईने ऑनलाईन माहिती बघितली तेव्हा सर्व घोंगड कारभार समोर आला। आता या संदर्भात आणखी खोलवर गेल्यावर जे गावातील रहिवासी नाही अशा लोकांच्या नावाने देखील रेशन कार्ड बनवण्यात आले। गावातील नागरिक अंत्योदय योजनेपासून वंचित आहेत। मग बाहेर गावातील नागरिकांचे रेशन कार्ड कसे तयार झाले? रेशन कार्ड तयार होताना तालुका पुरवठा विभाग काय करत होता? कोणी रेशन कार्ड तयार केले? हा संशोधनाचा विषय आहे। जे आमच्या गावामध्ये मृत्यू लोक आहेत ना त्यांचा दाना येत आहे पण ते दाना देत नाहीये। ते म्हणजे स्वतः खाता येतो दाना। अशी संख्या कम से कम 25-30 येत गावातून। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे बाहेरगावची जे बोगस कार्ड बनवली आहेत जे ते आमच्या गावचे व्यक्ती आहेतच नाही जे बोगस आहेत पण त्यांचा पण दाना ते उचलत आहे आमच्या गावात आणि तो दाना खात आहे। त्यांची संख्या कम से कम 25 आहे। आणि माझी सासू मरण पावली आहे 3 वर्ष झाले आहेत पण माझ्या सासूचा दाना येत असताना सुद्धा ते आम्हाला दाना देत नाही आणि म्हणत आहे की तुमचं नाव कटला पण तो दाना येत आहे पण ते देत नाही म्हणून मी तक्रार केली आहे। माझी मागणी एवढीच आहे की माझ्या गावाला न्याय मिळला पाहिजे। माझ्या गावाचा जो अंत्योदयमध्ये असून सुद्धा ते अंत्योदयचा दाना देत नाहीये तो माझ्या गावातल्या व्यक्तींना प्रत्येकाला मिळला पाहिजे आणि जे वंचित आहे त्याच्यापासून त्यांना पण मिळले पाहिजे। एक रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तीच्या नावाने धान्य उचल करत आहे। मात्र पुरवठा विभागाने साधी चौकशी देखील केली नाही तर तक्रारीच्या अनुषंगाने रेशन दुकानाची चौकशी करण्यात आली आहे। चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावर कारवाई करीत जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती तालुका पुरवठा विभागाने दिली आहे। गराडा येथील मृत व्यक्तीची माहिती ग्रामपंचायत गराडा खुर्द येथील सरपंच तसेच पोलीस पाटील यांना ते मागवण्यात आलेली आहे। मृत व्यक्ती तसेच लग्न झालेल्या मुली यांचे नाव करण्याबाबतची यादी प्राप्त होताच आपण त्यांचे नावं कमी करून देऊ। गराडा खुर्द येथील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दुकानाची चौकशी करून तसा अहवाल कलेक्टर माननीय DSO ऑफिस इथं सादर करण्यात आलेला आहे व त्यांची कारवाई प्रोसेसमध्ये आहे। एका गावात असा प्रकार सुरू असून तर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची चौकशी केली तर आणखी टाळूवरचं लोणी खाण्याचा अनेक दुकानदारांवर कारवाई होईल यात शंका नाही। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी GB न्यूज भंडारा।